हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या छोट्याशा आणि न्यू सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण कुठे आलोय ते मागे मूर्ती बघून तुमच्या लक्षात आलेलंच असेल. आज आपण प्रति बद्रीनाथ बघायला मंदिर. म्हणजे एवढं शोधण्याला खूप त्रास नाही होणार, कारण आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे ला लागूनच हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिराचं एक खासियत आहे, जी भगवान शंकराची मूर्ती आहे ती एवढी उंच आहे की ती आपल्याला रस्त्यावरूनच दिसते. त्यामुळे आपल्याला हे मंदिर शोधायला फार वेळ लागत नाही. जरा मंदिराच्या उजव्या साईडला बघू शकता तुम्ही, इथे साईबाबाची मूर्ती आहे. पहिली तर मंदिरात एंटर करताना हे तुळशी वृंदावन आहे. हे आता खूप कमी होत चाललंय. तुळशी वृंदावन पहिल्यांदा आपली घरं अशी होती की प्रत्येक घराच्या समोर तुळशी वृंदावन असायचं. पण आता थोडंफार प्रमाण कमी होत चाललंय. इथे बघू शकता तुम्ही साईबाबांची मूर्ती आहे, त्याच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि इथं बद्रीनाथ मूर्ती आहे. बाहेर एवढा आपण उन्हाळ्यात आलेला आहे. ते साईबाबांची 11 वचनं दिलेली आहेत या साईडला. उन्हाळा चालू आहे, ऊन खूप लागतंय. आपण आलेलो आहे उन्हामधून, पण या मंदिरामध्ये आल्यानंतर असं मस्त थंड असं क्लायमेट. साईबाबांचं बद्रीनाथांचं दर्शन झाल्यानंतर या बाजूला तुम्हाला नवग्रहांचं मंदिर, छोटंसं मंदिर आहे. छोटंसं पण खूप नेटनेटकं मंदिर आहे. खूप स्वच्छता आहे मंदिरामध्ये. होऊ शकता या बाजूला हे नवग्रहांचं मंदिर आहे. त्याच्याच बाजूला आपल्याला हनुमानाचं मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे हनुमानाचं पण. सुंदर मूर्ती आहे हनुमानांची पण. आता जाऊया आपण आपल्या मेन मंदिराकडे, जे आपण बघायला आलोय बद्रीनाथ मंदिर, ते बघण्यासाठी जाऊया. वरती जाण्यासाठी, मंदिरात जाण्यासाठी वरती जाण्यासाठी हा मार्ग आहे. पण तिथे जाण्या अगोदर हे अजून छोटे 3 मंदिर आहेत या साईडला. हे त्याचं प्रवेशद्वार आहे. इथं लक्ष्मण गोविंदराम चावला द्वार दिलेला आहे. या द्वाराचं हे नाव आहे. बघूया आपण आतमध्ये कोणती 3 मंदिर आहेत. या 3 मंदिरांना पण असे छोटे छोटे कमान दाखवलेले आहेत आणि मंदिराची रचना, इंटेरियर एकसारखंच आहे. इथे तुम्ही बघू शकता राम, लक्ष्मण आणि हनुमानाची मूर्ती आहे. सेम मंदिराचं स्ट्रक्चर आहे. बाजूला दुसरं कोणतं मंदिर आहे आपण बघूया. हे स्वामींचं मंदिर आहे. आणि इथे तुम्हाला राधाकृष्णाची मूर्ती बघायला भेटेल. सुंदर मूर्ती आहे. 3 मंदिरांचं स्ट्रक्चर सेमच आहे. चला आता आपण आपल्या मंदिराकडे जाऊया, मेन मंदिराकडे जाऊया, बद्रीनाथ मंदिराकडे. तिथे नुसतं शंकराची मूर्ती दिसते. शंकराची मूर्तीची हाईट 35 फूट एवढी उंच आहे. याच्यामुळेच आपल्याला रस्त्यावरूनच हे मंदिर लक्षात येतं. या ठिकाणी हे बद्रीनाथ हे मंदिर आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. पावसाळ्यात बघा इकडे किती सुंदर वाटेल. पावसाळ्यात तसं सगळीच ठिकाणं खूप सुंदर वाटतात, कारण निसर्गाने हिरवा शालू नेसलेला असतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये खूपच छान वाटतं बघायला. सगळीच ठिकाणं खूप छान वाटतात, थंड वातावरण असतं. हे बद्रीनाथ मंदिराच्या समोरच गार्डन आहे, स्विमिंग पूल पण आहे. बघूया आपण जाताना. हे छोटंसं शनी मंदिर आहे. आपण एंटर करायच्या अगोदर
हे शनी मंदिर आहे आणि ती महाराजांची मूर्ती आहे. इथून बघू शकता तुम्ही आपलं प्रति बद्रीनाथ आहे. जसं बद्रीनाथला जसं एंटर हे प्रवेशद्वार आहे तसंच प्रवेशद्वार तुम्हाला सेम प्रवेशद्वार इथं बघायला भेटते. चला जाऊया आपण आपल्या मंदिराकडे. लांबून दाखवलं तुम्हाला प्रवेशद्वार सेम बद्रीनाथला जसं आहे तसंच सेम प्रवेशद्वार आहे. गर्दी नाहीये इकडे, शांत वातावरण आहे. एवढा उन्हाळा आहे तरी मस्त हवा सुटला. पाय खूप भाजतायत मंदिरात जाताना. मंदिरात बघा घंटा दाखवली, मोठी घंटाचं चित्र पण आहे आणि घंटा पण लावलेली तिथं. मंदिराचं प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराच्या लेफ्ट साईडला तुम्हाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन मूर्ती बघायला भेटतील. एक साईडला तुम्हाला गणपती बाप्पाची स्वयंभू गणेश आहेत. विष्णूंची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते. असं बांधकाम एवढं सुंदर केलेलं आहे ना, असं वाटतं डोंगरामध्ये पोखरून हे बांधकाम बनवलंय असं वाटतं. आपण आपल्या मेन मंदिरात आलाय. मंदिरात बघू शकता मूर्ती. इथे नारायण और नारद मुनी, उद्धवजी, बद्रीनाथांची मधली मूर्ती जी आहे बद्रीनाथांची आहे. परत गरुड मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती. ती मधली जी मूर्ती आहे ती बद्रीनाथांची मूर्ती आहे. बाहेर एवढं ऊन लागतंय, इथे आल्यानंतर मस्त थंड वाटतंय. खूप छान वाटतंय इथे आल्यानंतर, थंड वातावरण वाटतंय. या बाजूला तुम्ही बघू शकता मंदिराला प्रदक्षिणा घालायची. प्रदक्षिणा घालण्यासाठी हे छोटंसं बनवलेलं आहे सगळ्यांना जाण्या येण्यासाठी, मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी. बाजूला बघा सगळं गुप्तेसारखं बनवलेलं आहे. या साईडला आय थिंक भाविकांना बसण्यासाठी केलं असेल. एवढं सगळं शेड वगैरे केलेलं आहे बसण्यासाठी लोकांना. या साईडला बघा छोटंसं गुहेसारखं आहे आणि त्याच्यामध्ये घंटाकर्ण असं नाव आहे त्या देवांचं. त्यांच्या इथं स्थापना केलेली आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला भगवान शंकरांची प्रचंड भव्य दिव्य मूर्ती अशी दिसते.
ही बॅक साईडने आहे, आपण फ्रंट साईडने येतं घेऊया पुढे जाऊन. हे बद्रीनाथ मंदिराचं सर्वात मोठं विशेष ही शंकराची मूर्ती. शंकराची मूर्ती बघा किती सुंदर भव्य दिव्य आहे, मस्त आहे. हे मंदिराच्या समोरच हे गार्डन आहे. गार्डनचं आय थिंक बांधकाम चालू आहे. बांधकाम झालं गार्डन सुंदर वाटेल. गार्डनला सुद्धा तिथं प्रवेशद्वार दिलंय. स्विमिंग पूल पण आहे गार्डनच्या तिथे, सुंदर आहे मुलांना खेळण्यासाठी. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बघायला खूपच सुंदर मजा येईल. खूपच छान आहे, मस्त आहे मंदिर हे. आपण उत्तराखंडला जाऊ तेव्हा जाऊ, पण नक्की या प्रतिबद्रीनाथला येऊन तुम्ही नक्की भेट द्या. आपल्या पनवेलपासून खूप जवळ आहे, अर्धा तास वेळ लागतो फक्त. कधी पण येऊन या क्षेत्राला नक्की विजिट करा. खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं. अशा ठिकाणांना भेट दिली पाहिजे अधूनमधून. आणि खूप लांब नाही, आपल्या पनवेलमध्येच आहे. आणि खूप शोधाशोध पण नाही करावे लागणार, कारण हे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आपल्याला रोड टचलाच आहे. रोडनं शंकराची मूर्ती दिसते, त्याच्यातून आपल्याला म्हणजे समजतं हे मंदिर इथेच आहे. मंदिरावर चालण्याची पण गरज नाही, खूप जवळ आहे. रोडला उतरलं की लगेचच मंदिर आपल्याला दिसतंय. आपण तिथून येऊन दर्शन घेऊ शकता. खूप छान वाटतं. मुलं असतील, लहान मुलं, तर लहान मुलांना खेळायला बाजूला गार्डन सुद्धा आहे. खूप छान प्लेस आहे, नक्की या आणि या ठिकाणाला व्हिजिट करा. खूप सुंदर आहे. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुमच्या लाईक आणि कमेंटनं आम्हाला मोटिवेशन भेटतं पुन्हा पुन्हा व्हिडिओ बनवायला. खूप बरं वाटतं. तर तुम्ही नक्की लाईक करा